आणि हे यंदाचं आमचं जे वर्ष आहे ज्यामध्ये आम्ही कष्टाचं फळ असं विषय घेतला आहे, ज्यात तुम्ही पाहू शकता की बाप्पाच्या हातामध्ये डाळिंब आहे आणि डाळिंब हे ग्रोथ आणि फर्टिलिटी याला सिम्बॉलिझम आहे आणि म्हणून ग्रोथ म्हटलं की कष्ट आणि कष्ट म्हटल्यावर आपल्याला आठवते मुंबई. सो असंच आपण कष्टकऱ्यांची मुंबई ही साकारण्याचा प्रयत्न केला आहे. हाय नमस्कार, मी संतोष. आठवणी कोकणातील आपल्या चॅनलवर तुम्हाला सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत. आज मी आलो आहे मुंबईतील परेल ह्या ठिकाणी आणि आज मी आलो आहे प्रगत दादाच्या घरी. या ठिकाणी दादाने खूप छान असं गणपती डेकोरेशन केलेलं आहे आणि गणपती बाप्पाचं या ठिकाणी आपण दर्शन करणार आहोत आणि डेकोरेशनबद्दल आपण माहिती घेणार आहोत. प्रत्येक माणूस खूप कष्ट करत असतो आणि कष्ट करतो त्यावेळेला त्याला त्या मेहनतीचं फळ मिळतं, त्याचा आनंद हा वेगळाच असतो. तर दादाला ही कष्टाचं फळ मिळालेलंच आहे, कारण इथे बरीच मंडळी येतात, भाविक येतात गणपती बाप्पाच्या दर्शनासाठी आणि डेकोरेशन देखील पाहतात आणि दादा हे पहिल्यापासून काम करत येत आहेत. तर मला वाटतं त्यांना पारितोषिक देखील मिळाले. हां, तर सुंदर असं डेकोरेशन केलेलं आहे. तर आपण आता ह्या ठिकाणी डेकोरेशन बघणार आहोत आणि संपूर्ण माहिती घेणार आहोत. तर संपूर्ण माहिती तुम्ही पूर्ण व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि संपूर्ण माहिती जाणून घ्या. व्हिडिओसाठी मात्र एक लाईक नक्की करा आणि कमेंट्समध्ये गणपती बाप्पा मोरया म्हणून कमेंट्स करा. गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. नमस्कार, मी पराग सावंत. गेली 14 वर्ष आम्ही गणेशोत्सव साजरा करतो आहे आणि हे यंदाचं आमचं जे वर्ष आहे ज्यामध्ये आम्ही कष्टाचं फळ असं विषय घेतला आहे, ज्यात तुम्ही पाहू शकता की बाप्पाच्या हातामध्ये डाळिंब आहे आणि डाळिंब हे ग्रोथ आणि फर्टिलिटी याला सिम्बॉलिझम आहे आणि म्हणून ग्रोथ म्हटलं की कष्ट आणि कष्ट म्हटल्यावर आपल्याला आठवते मुंबई. सो असंच आपण कष्टकऱ्यांची मुंबई ही साकारण्याचा प्रयत्न केला आहे, ज्यामध्ये जितकी कामगार वर्ग दिसत आहेत त्या कामगार वर्गांपैकी कुली, धोबीघाट, त्यानंतर कोळीवाडा, त्याचबरोबर अख्खा कोळीवाड्याच्या नंतर सिलिंगच्या नंतर सफाई कर्मचाऱ्यांच्या वरती आपल्याला डब्बेवाले पाहायला मिळतील आणि त्याचवरती माताडी कामगार. सो असे कष्टकरी आणि कामगारांची मुंबई आपण यंदा साकारण्याचा प्रयत्न केला आहे, ज्याच्यामध्ये आपण जितकं होईल तितकं इको फ्रेंडली मटेरियल वापरलं आहे आणि एक तब्बल 20 दिवस आपल्याला हे सगळं बनवायला लागले. आणि तुम्ही बाकी आपण मुंबईबद्दल जितकं दाखवता येईल, काही वेगवेगळी कामगार वर्ग, भाजीवाले, बूट पॉलिशवाले, हेही तितकेच फोकस केलेत. आणि हे अख्खं जे पूर्ण आहे संपूर्ण फुल हे फुल मार्केट आपण दाखवलं आहे. मार्केट पाहू शकता, भाजी मार्केट खूप बारीकीने काम केलेलं आहे. पाहू शकता तुम्ही किती मेहनत केली ही दादानी आणि 20 दिवस लागले ना. हो, एक ऑलमोस्ट 20 दिवस लागले आपल्याला हे सगळं करायला आणि आपली सगळी घरातली काही मंडळी आणि टीम होती, त्यांच्यामुळे हे सगळं शक्य झालं. आणि आपण हे अख्खं जे काही डेकोरेशन आहे हे एका घरात दाखवलं. कौलारूचं घर असं आपल्याला दिसतंय या ठिकाणी, पाहू शकताय. खूप छान, ही म्हणजे एक जुनी आठवण. पाहू शकता तुम्ही. आणि ह्या ठिकाणी लिहिलंय घर घ्यायचं आहे, छोटी कार. आणि मी युजली ते काही स्वप्न आपण जसे कामगार वर्ग लिहितात तसे आपण ते काही स्वप्न त्यांनी लिहिले आहेत. पाहू शकता, छान असं डेकोरेशन पाहायला मिळालं. हो, काही रस्त्यांची नावं सुद्धा लिहिली आहेत, म्हणजे जी कामगार आणि नेत्यांवर्ग मुंबईच्या जडणघडणीत ज्यांचा हात होता, गाभा होते, अशा काही लोकांची नावं सुद्धा आपण ठेवली आहेत. त्याचबरोबर आपण ओव्हरऑल सगळीकडे ते डाळिंब पडतानाचं ठेवलं आहे, म्हणजे जेणेकरून त्यांच्या कष्टाचं फळ त्यांना मिळेल अशा पद्धतीत. माशाचं जाळं ठेवलं आहे, कोळीचं. पाहू शकता तुम्ही, जसं आपल्या घरात असतं त्या बरोबर पद्धतीने प्रयत्न केले. महाराजांमुळे मुंबई आधुनिक घडली आणि म्हणून आपण महाराजांचं सुद्धा एक प्रतिमा आपण तिथे ठेवली आहे. त्याचबरोबर हुतात्मा चौक सुद्धा आहे. संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीत हुतात्मा चौक. खूप छान असं आपल्याला या ठिकाणी डेकोरेशन पाहायला मिळाले.
वरली सिलिंग बघू शकता, अगदी हुबेहूब आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते. सो लॉकडाऊनपासून आपण घरात चलचित्र आणि हे सगळं करतो आहे देखावे. तसंच आपण पहिल्यांदा चाळ बनवली होती आणि त्या चाळीच्या नंतर खिडकी. पाहू शकता हे फोटो आहे. खिडकी, मिल, आठवणीतली गोधडी आणि चाळ हे असे आपण काही डेकोरेशन केले होते. आणि त्यानंतर यावर्षी आपण कष्टाचं फळ असा विषय घेतला. बाप्पाच्या हातात जसं ते कष्टाचं फळ म्हणजे डाळिंब दिसतंय, सो त्यावरनं हा मला विषय सुचला. खूप छान. आणि आम्हाला पण इथे येऊन खूप छान वाटलं आणि खूप आवडलं आम्हाला. आणि तुम्हीही कमेंट करा गणपती बाप्पा मोरया म्हणून, आणि दादासाठी एक लाईक नक्की करा त्यांच्या मेहनतीसाठी. आणि ह्या ठिकाणी जर दादा यायचं असेल तर कसं यायचं? तुम्ही परेलला आलात की परेलला MD कॉलेज किंवा गांधी हॉस्पिटल कोणालाही विचारलं, तिकडे तेजू काय कॅम्प म्हणून आहे, तिथे यायचं. अच्छा, तुम्ही येऊ शकता दर्शनासाठी. गणपती किती दिवस असतो? 10 दिवस आहे आपल्याला. 10 दिवस. तर आता मला वाटतं आजचा 8वा दिवस. हो बरोबर, शेवटची 2 रात्री व्हिडिओ येईल. हो. तुम्ही पुढल्या वर्षी पण असं येऊ शकता. संपूर्ण डिटेल आणि माहिती आपण डिस्क्रिप्शनमध्ये सुद्धा देणार आहोत. तर नक्की पुढच्या वर्षी देखील याल तुम्ही, भेट द्या. काहीतरी वेगळं डेकोरेशन त्यावेळी देखील तुम्हाला पाहायला मिळेल. सो चाळीपासून आम्हाला बरीच पारितोषिकं मिळाली, म्हणजे लोकसत्तापासून बाकी इतरही काही सजावटीच्या स्पर्धेंमध्ये. आणि त्यापैकी त्या पारितोषिकांमुळे पुढची सगळी आम्ही दरवर्षी करताना तयारी तशी करत असतो. आणि एक तितकंच बूस्टसुद्धा मिळतं या सगळ्या स्पर्धेंमुळे. आम्हाला लोकसत्ताचं पारितोषिक मिळालेलं इको फ्रेंडली गणेशोत्सवाचं. तर तशी ती पाहू शकता पारितोषिक. सो आज आपण प्रगतदादाच्या घरी येऊन या ठिकाणी डेकोरेशन पाहिलेलं आहे. गणपती बाप्पाचं डेकोरेशन, घरगुती गणपती. तुम्ही नक्की भेट द्या आणि संपूर्ण माहिती देण्याचा मी प्रयत्न केलेला आहे. चॅनलवर जर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. व्हिडिओसाठी एक लाईक नक्की करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या. बाय बाय. गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया.